Hello and welcome to my own law classes. Now, today we are going to deal with a fresh question. And the fresh question we are starting is the nature and importance of the legal profession. Now, this question may be asked as of law is a profession and not trade or business. Explain. बघा काय आलेलं आहे तिथं. नॉर्मली मला सांगा, जेव्हा आपण एखादा बिझनेस करतो की नाही, त्यावेळेला त्या बिझनेसचा पर्पज काय असतो सांगा तर प्रॉफिट. बिझनेस मध्ये आपल्याला व्यक्तीशी फारसं कधी काही देणं घेणं नसतं. बिझनेस मध्ये आपला हेतू फक्त एकच असतो आणि तो हेतू काय असतो सांगा तर वी वॉन्ट टू मेक अ प्रॉफिट. प्रॉफिट करायचं असतं आपल्याला, एवढाच आपला एक सिंगल हेतू बिझनेस मध्ये असतो. पण प्रोफेशन जे असतं, ओके, से फॉर एक्झाम्पल डॉक्टरला जेव्हा ते पेशंटला डील करतात त्यावेळेला फक्त कुठून तरी पैसा घेणं हा हेतू असतो का पहिला प्रायमरी हेतू त्या पेशंटची तब्येत ठीक करणं, हेल्थ ठीक करणं असतं. तर साहजिक आहे पहिला हेतू काय असतो सांगा तर पहिला हेतू असतो की पेशंटची तब्येत ठीक करणं. ओके, सेम वे लॉ मध्ये पण त्या क्लायंटला जस्टिस मिळवून देणं हा प्रायमरी इंटेन्शन आहे. सर्व्हिस हा प्रायमरी इंटेन्शन आहे. ओके, लॉ इज कन्सिडर्ड टू बी द नोबल प्रोफेशन. लॉ काय सांगा तर नोबल प्रोफेशन आहे. ज्युडिशरी बरोबर जस्टिस देण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऍडव्होकेटना पार्टनर असं कन्सिडर करतात. ओके, ज्युडिशरी अँड ऍडव्होकेट, बार आणि बेंच आर कन्सिडर्ड टू बी द पार्टनर इन द प्रोसेस ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. ओके, त्यामुळे यू मे हॅव दिस पर्टिक्युलर क्वेश्चन की लॉ हे प्रोफेशन आहे, हा ट्रेड किंवा बिझनेस नाही आहे. आणि त्याचं मेन रिझन आहे की when you start practicing an advocacy, your primary intention is not to gain the money. Your primary intention is not to gain the profit, but your primary intention is a service. Huh? Your primary intention is giving a justice to your client. Your primary intention is serving the mankind, okay, serving the public. So therefore, law is considered to be profession and not trade or a business. Okay. So in detail, we'll discuss this particular question. Nature and importance of legal profession असं असेल किंवा law is a profession and not the trade or business असंही question असू शकेल. So I'll share with you notes and we'll start this particular question. Legal profession is not a business but a profession. Okay, this may be the heading of your question, or your question heading may be nature and importance of the legal profession. Roman 1 introduction करायचं, Roman 2 काय करायचं सांगा, nature of legal profession. Let's start. Okay, the answer is a much more than required, so I'll cut the answer somewhat and I'll tell you what is required answer of this particular question. Okay, बघा, legal profession is such a profession which plays an important role in the administration of justice. न्याय प्रक्रियेमध्ये लॉ प्रोफेशनचा रोल खूप मोठा आहे. लॉयर असिस्ट द कोर्ट इन अरायव्हिंग ॲट अ करेक्ट जजमेंट. बघा, लॉयर या संस्थेशिवाय, ऍडव्होकेट या संस्थेशिवाय कोर्ट एका प्रॉपर जजमेंट पर्यंत येऊ शकतील काय तर अर्थातच नाही. कारण लॉयरच कोर्टाच्या समोर केस काय करेल सांगा तर प्रॉपर पद्धतीने ठेवेल तिथं. द लॉयर करेक्ट द लीगल मटेरियल रिलेटिंग टू द केस अँड देअर बाय हेल्प द कोर्ट टू अराईव्ह ॲट अ करेक्ट जजमेंट. लॉयर काय करतात सांगा तर कोर्टाच्या समोर केसचं पूर्ण मटेरियल ठेवतात जेणेकरून कोर्ट एका प्रॉपर जजमेंट पर्यंत येऊ शकेल. ऍक्च्युली द लॉ इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड आहे. लँग्वेज ऑफ द ऍक्ट अँड रेग्युलेशन काय असतात सांगा तर कॉम्प्लिकेटेड असतात, डिफिकल्ट टू अंडरस्टँड असतात. Citizen of the country require the advice of the advocate to understand the exact meaning of the provision of the act and regulations. तर सामान्य माणसाला लॉ इतक्या सहजासहजी समजत नाही. त्याला कोणाची गरज लागेल सांगा तर त्याला ऑफकोर्स लॉयरची गरज लागेल तिथं. दस इन दिस अँगल ऑल्सो लीगल प्रोफेशन काय सांगा तर खूप इम्पॉर्टंट प्रोफेशन आहे. द लॉयर आर नॉट कंपेल्ड टू ओबे द डिक्टेट ऑफ देअर क्लायंट. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कोर्ट फॉर द फेअर अँड ऑनेस्ट कंडक्ट ऑफ द केस. लॉयरनी क्लायंट सांगतील तसं ब्लाइंडली नाही करायचं, तर जे काही फेअर आहे ते करायचं, ऑनेस्ट आहे ते करायचं आहे. द लॉयर प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द मेंटेनन्स ऑफ द ऑर्डर अँड पीस इन द सोसायटी. द लॉयर प्ले इम्पॉर्टंट रोल इन द लॉ रिफॉर्म ऑल्सो. कायदे बदलण्यामध्ये, कायद्यांच्या मधले जे काही आवश्यक चेंजेस आहेत ते करण्यात पण लॉ प्रोफेशनचा रोल खूप महत्वाचा आहे. द लिगल प्रोफेशन इज द प्रोफेशन ऑफ द ग्रेट ऑनर. इट हॅज क्रिएटेड नॉट फॉर अ प्रायव्हेट गेन बट फॉर कशासाठी सांगा तर पब्लिक गुड साठी क्रिएट केलेलं आहे. सो बघा, इट इज नॉट द मनी मेकिंग प्रोफेशन. लॉ हे काय नाही सांगा तर मनी मेकिंग प्रोफेशन नाही आहे.
सिन्स इट इज नॉट अ बिझनेस, लॉयर कॅनॉट सॉलिसिट अ वर्क ऑर ऍडव्हर्टाईज. हा बिझनेस नसल्यामुळे लॉयरना आपल्या कामाची ऍडव्हर्टाइजमेंट पण करता येत नाही. अकॉर्डिंग टू द सुप्रीम कोर्ट, legal profession is a partner with the judiciary in the administration of justice. हा सुप्रीम कोर्टाच्या ओपिनियन नुसार लिगल प्रोफेशन काय सांगतात, ज्युडिशरी बरोबर पार्टनर आहे. हा कशामध्ये, तर न्याय प्रक्रियेमध्ये, न्याय प्रशासनामध्ये, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये. मग रोमन 3 करायचा. लॉ प्रोफेशन काय सांगत, तर प्रोफेशन ऑफ ग्रेट ऑनर आणि डिग्निटी आहे. लॉ इज युनिव्हर्सली डिस्क्राइब्ड एज अ ऑनरेबल प्रोफेशन आहे. बघा काय काय मुद्दे आलेले आता. स्मॉल ए करायचा. It lies in the first place in the code of ethics governing the relation of the lawyer between themselves, and with the other in the professional capacities. Lawyer la code of conduct hai. Lawyer gave to the world idea of professional ethics. In the absence of these ethics, advocacy will degenerate into the trade. हे जर ethics नसते तर advocacy काय झालं असतं सांगा, व्यापार झाला असता. ओके. B it lies on the second place in the high function of the advocate in the society. They are the guardian of justice, liberty and order. ओके. ज्युडिशरी बरोबर आपण ऍडव्होकेट सुद्धा काय सांगा, तर जस्टिस, लिबर्टी, न्याय, स्वतंत्रता, सुव्यवस्था याचे काय तर रक्षक आहे. हा गार्डियन आहे. Rights and liberties are the creation of the law. An advocate are every day defending the right and liberties of the citizen against all the violation of the law. Rights, liberties कोण क्रिएट केलेल्या लॉ ना, आणि आपण त्याचं काय सांगत, प्रोटेक्टर आहे. Advocate like judges wear in the court the robe of their office, which is a mark of dignity. आपण एक प्रॉपर ड्रेस कोड घालतो, आपल्या गळ्यामध्ये एक रोप असतो जो डिग्निटीचा प्रतीक आहे. ओके. हा is a mark of the dignity. Band is essential part of the rope, like the gown. Okay. These things makes the profession काय बनवतात सांगा, तर ग्रेट ऑनर आणि डिग्निटीचं प्रोफेशन बनवतात. ओके. पेज डाऊन करा. नाव रोमन 4 करायचा. इथिक्स ऑफ द लॉ प्रोफेशन. हा रोमन 4. ओके. लीगल प्रोफेशन वेदर प्रोफेशन और अ बिझनेस वॉज वन्स अ डिबेटेबल क्वेश्चन. पूर्वी याच्यावर डिबेट होता की हे प्रोफेशन आहे का बिझनेस आहे. However, it is now finally settled on the conclusion that it is not a business. हा काय बिझनेस नाही आहे, nor it is a trade पण नाही आहे, but it's a profession आहे. And that too noble profession आहे, having the esteem म्हणजे समाजात स्थान आहे. It is the only profession which is a full of professional ethics आहे त्याच्यामध्ये खूप सारे. There is an act, आपल्याकडे प्रॉपर कायदा आहे called Advocate Act governing this profession. A person can practice an advocate only when he is enrolled as an advocate with the State Bar Council. असंच उठलं आणि लॉ प्रॅक्टिस करता येत नाही. जर आपली ऍडव्होकेट म्हणून एनरोलमेंट असेल तरच आपल्याला काय करता येते, तर लॉ प्रॅक्टिस करता येते. द इसेन्स ऑफ द प्रोफेशन लाईज इन द 3 थिंग. ओके. नंबर 1 काय सांगा, ऑर्गनायझेशन ऑफ इट्स मेंबर फॉर द परफॉर्मन्स ऑफ देअर फंक्शन. आपली एक ऑर्गनायझेशन आहे ना, स्टेट बार काउन्सिल, बार काउन्सिल ऑफ इंडिया. ओके. त्याच्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाने आपल्याला इथिक्स दिलेले आहेत, स्टँडर्ड दिलेले आहेत, एटिकेट्स दिलेले आहेत. सो सेकंड पॉईंट बघा, मेंटेनन्स ऑफ सर्टन स्टँडर्ड इंटेलेक्च्युअल अँड इथिकल फॉर द डिग्निटी ऑफ द प्रोफेशन. हा आणि पैसा हा आपल्यासाठी दुय्यम आहे, सेवा ही वरती आहे. सबऑर्डिनेशन ऑफ द पिक्युनरी गेन टू इफिशियंट सर्व्हिस. ओके. कंपेअरिंग टू द अदर बिझनेस, द प्रोफेशन ऑफ ऍडव्होकेसी कॅन डेफिनेटली काय सांगा, तर खूप सारे मेरिट्स आहेत. फाइंड सो मेनी मेरिट. Advocacy is an organized profession in the sense that any person want to carry this profession must enroll himself with the State Bar Council. Okay, आपण स्वतःला कंपल्सरी स्टेट बार काउन्सिल बरोबर एनरोल करून घ्यायला पाहिजे. अनलेस सो एनरोल्ड, जोपर्यंत आपण स्वतःला स्टेट बार काउन्सिल बरोबर रजिस्टर करून घेत नाही, ही कांट प्रॅक्टिस एज अन ऍडव्होकेट. आपल्याला ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करता येत नाही. ओके. हा thus these organization bar council regulate this profession so far as the business or trade is concerned. दिस फीचर इज टोटली काय सांगा, तर अब्सेंट आहे. बिझनेस किंवा ट्रेड मध्ये अशी एक स्पेसिफिक ऑर्गनायझेशन नसते. बरोबर. द ओनली क्लास ऑथोराइज टू प्रॅक्टिस लॉ कोण आहे सांगा, फक्त ऍडव्होकेट आहे. हा इट इज डिस्कस अबाउट टू बी अन ऍडव्होकेट टू बी द पार्ट ऑफ दिस प्रोफेशन. आपल्याला जर लॉ प्रोफेशनचा पार्ट व्हायचं असेल तर ही मस्ट बी अ काय पाहिजे सांगा, मेंबर ऑफ स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन. अँड ऑर्गनायझेशन ऑल्सो कंट्रोल अँड कंडक्ट द ऍडव्होकेट. ओके. सो एक मिनिट करा. हा बघा काय आलेलं तिथं, काय पॉइंट केलं आपण, इथिक्स ऑफ द लिगल प्रोफेशन. लॉ प्रोफेशनला आपल्याला खूप सारे इथिक्स दिलेले आहेत आणि त्यासाठी हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. आपल्याकडे ऑर्गनायझेशन आहे स्टेट बार काउन्सिल किंवा बार काउन्सिल ऑफ इंडिया. ती जी ऑर्गनायझेशन आहे ती आपल्याला स्टँडर्ड देते आणि आपलं प्रॉफिट हे मोटिव्ह नसून
सर्व्हिसचे मोटिव्ह आहे. हा रोमन 4 पॉइंट मध्ये एवढंच मटेरियल कव्हर करायचं. ओके, हा स्क्रोल रोमन 4 मध्ये एवढंच मटेरियल काय करायचं तर कव्हर करायचं. हा त्याच्यानंतर रोमन 5 करायचा. मूळ मुद्द्याला आलो मग आपण इथं. लॉ प्रोफेशन इज नॉट अ बिझनेस बट काय सांगा तर प्रोफेशन आहे. ओके, ऍडव्होकेसी इज नॉट अ व्होकेशन फॉर अ प्रायव्हेट गेन. ऍडव्होकेसी हा व्यवसाय नाही आहे, प्रोफेशन आहे. ऍडव्होकेसी बिझनेस नाही आहे, बट इट इज अन इन्स्टिट्यूशन क्रिएटेड बाय द स्टेट फॉर अ पब्लिक गुड साठी क्रिएट केलेली एक इन्स्टिट्यूशन आहे. हा पॅरेग्राफ करून व्हॉट इज द डिस्टिंक्शन बिटवीन द प्रोफेशन अँड बिझनेस. द इसेन्स ऑफ द प्रोफेशन लाईज इन द थ्री थिंग. ओके, का असं म्हणायचं की ऍडव्होकेसी बिझनेस नाही आहे, ट्रेड नाही आहे, तर प्रोफेशन आहे. तर तीन मुद्दे आहेत काय. हा नंबर 1 मुद्दा काय बघा, ऑर्गनायझेशन ऑफ इट्स मेंबर फॉर इट्स परफॉर्मन्स ऑफ देअर फंक्शन. ओके, बघा एक किराणा दुकान आहे. हा किराणा दुकान मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला एका कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये एनरोल व्हावं लागतं काय सांगा. नाही, तुम्हाला रोडवरती भाजी विकायची, भाजी विकण्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी संस्थेचं ऑर्गनायझेशनचं एनरोलमेंट लागतं काय सांगा. नाही. पण तुम्हाला लॉ प्रॅक्टिस करायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला स्टेट बार काउन्सिल बरोबर स्वतःला ऑर्गनायझेशन बरोबर स्वतःला एनरोल करावं लागतं. सो पहिला मुद्दा, लॉयरची एक स्वतःची वेगळी अशी ऑर्गनाइज्ड ऑर्गनायझेशन आहे. ओके, ऑर्गनायझेशन ऑफ इट्स मेंबर फॉर इट्स परफॉर्मन्स ऑफ देअर फंक्शन. हा organization is the first thing, and like a trade or a business, a profession is not simply collection of the individual. Profession मध्ये फक्त आपण एकत्र येतो असं नाही, who get living for themselves by the same kind of the work. However, it's a possible that a group of person engaged in some trade may also organize themselves for economic protection of the member. हा असं काही नाही की व्यापाऱ्यांची ऑर्गनायझेशन नसते, बिझनेसमॅनची पण ऑर्गनायझेशन असते. हा सो म्हणून therefore organization is not a distinguishing feature of the profession. पण एक मुद्दा लक्षात घ्या, तो व्यवसाय करायला तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनची मेंबरशिपच पाहिजे कंपल्सरी असं नसतंय. हा बिझनेस मध्ये, पण इथं मात्र तुम्हाला ते कंपल्सरी. ओके, बट ऍट द सेम टाइम इट इज टू बी नोटेड दॅट द ऑर्गनायझेशन रिगार्डिंग प्रोफेशन मे टेक इन द फॉर्म ऑफ अ बार असोसिएशन. ऍडव्होकेट मस्ट बी, लक्षात घ्या शब्द मस्ट बी, हा विथ अ मेंबर ऑफ द स्टेट बार काउन्सिल, बट नो सच मेंबरशिप इज रिक्वायर्ड फॉर कॅरिंग ऑन बिझनेस. बिझनेसमॅनच्या पण ऑर्गनायझेशन असतात, पण बिझनेस करण्यासाठी तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनची मेंबरशिप कंपल्सरी नाही आहे. तर तुम्हाला ऍडव्होकेसी करायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल लॉयर म्हणून, तर तुमच्या ऑर्गनायझेशन काय सांगा तर कंपल्सरी आहे. हा नंबर 2 मुद्दा बघा काय लिहिला आहे. हा तुमच्या ऑर्गनायझेशनला तुम्ही कसं वागावं याचे इथिकल कोड ऑफ कंडक्ट स्टँडर्ड एटिकेट्स दिलेले आहेत. ओके, सेकंड पॉइंट, मेंटेनन्स ऑफ सर्टन स्टँडर्ड इंटेलेक्च्युअल इथिकल फॉर द डिग्निटी ऑफ द प्रोफेशन. The second normal characteristic of profession is the maintenance of certain standard intellectual and ethical on the part of the member. Certain standard are provided for the maintenance of the dignity and the quality of service. Law profession च्या ऑर्गनायझेशन आपल्याला काही मेंटेनन्स फॉर डिग्निटी ऑफ द प्रोफेशन साठी स्टँडर्ड दिलेले आहेत. Therefore, so far as intellectual standard are concerned, for entering in this profession, some educational qualification तर पहिलं पाहिजेच, रेकग्नाइज लॉ कॉलेजची तुमची डिग्री पाहिजे. For entering this profession, some educational qualification is necessary, while no such a qualification is prescribed for business. पण बिझनेस करायला काय कुठल्या क्वालिफिकेशनची गरज आहे काय सांगा नाही. Similarly, there is an Advocate Act which governs the conduct of the profession and which has to impose no number of ethical duties and prohibition. आपल्याकडे काय सांगा, ऍडव्होकेसी प्रोफेशन मध्ये कोड ऑफ कंडक्ट आहे, जे आपल्यावरती नंबर ऑफ इथिकल ड्युटीज काय करत असते तर इम्पोज करत असते. परत बिझनेस मध्ये पण अशा सगळ्या ड्युटीज असतात, तर तसं नाहीये. नो सच अ थिंग इज फाउंड इन द बिझनेस. हा बघा, 2 मुद्दे लक्षात आले, एक ऑर्गनायझेशन पाहिजे, दुसरा कोड ऑफ कंडक्ट इथिक्स स्टँडर्ड पाहिजे. तिसरा मुद्दा बघा, बिझनेस करताना पहिलं मोटिव्ह असतं गेन, पहिलं मोटिव्ह असतं प्रॉफिट. हा पण ऍडव्होकेसी किंवा कुठलाही अदर प्रोफेशन लाईक अ मेडिकल वगैरे मध्ये पहिलं मोटिव्ह असतं सर्व्हिस. सो सबऑर्डिनेशन ऑफ द पिक्युनरी गेन to the efficient services. The next point, huh? The third characteristic which is distinguishing feature of the profession is the subordination of the pecuniary gain to the effective service. In a business, the only criteria of such a profit or a pecuniary gain, business मध्ये एकच criteria आहे, pecuniary gain. While in the essence of profession is that though men enter in it for the sake of livelihood, the measure of their success is the service which they perform to promote the social good. पण लॉ प्रोफेशन मध्ये आपली सर्व्हिस इंटेन्शन आहे, सोशल गुड इंटेन्शन आहे,
In absence, in a business, any kind of the conduct is allowable which increase your income. Business मध्ये hook or crook income वाढवायचा हा हेतू असतो. In a profession, there are certain kind of the conduct which cannot be applied. Okay, the practice of law is not the business but a profession. Is an important principle. का back again same because business मध्ये businessman advertise करतो आपल्या कामाची, solicit the work हा, पण ऍडव्होकेट अशी आपल्या कामाची ऍडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही, विच इज प्रोहिबिटेड इन द प्रोफेशन. ओके, सो दीज आर द पॉइंट्स ज्याच्यामुळं ऍडव्होकसी हे काय सांगा तर प्रोफेशन आहे आणि काय नाहीये तर बिझनेस ऑर ट्रेड नाहीये. ओके, हा आता इथे एक वेगळं आहे, 3 मेन मुद्दे होते ज्याच्यामुळे आपण हा मुद्दा सांगतो की ऍडव्होकसी हा बिझनेस नाही आहे, प्रोफेशन आहे. आता तुम्ही इथे रोमन 7:6 काय पडते बघा, ते टाकायचं बरोबर. इथं पॉइंट शब्द पडलेला आहे तिथं, आणि तिथं काय टाकायचं तर अदर रिझन फॉर कॉलिंग ऍडव्होकसी ऍज प्रोफेशन. काय हेडिंग करणार लक्षात आलं? अदर रिझन फॉर कॉलिंग ऍडव्होकसी ऍज प्रोफेशन. अगदी थोडक्यात दोन 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 ओळीमध्ये हे अदर रिझन देत जायचं तिथं. हा नंबर 1 बघा काय लिहिलं फर्स्ट मुद्दा तिथं. हा प्रोफेशन इज ऑक्युपेशन रिक्वायरिंग ऍडव्हान्स एज्युकेशन अँड स्पेशल ट्रेनिंग. बघा प्रोफेशन मध्ये तुम्हाला स्पेशल ट्रेनिंग अँड एज्युकेशन पाहिजे, जे बिझनेस मध्ये नाहीये. बिझनेस मात्र कोणीही करू शकतो की हा a person professing law degree can enter into a profession of the advocacy. पण बिझनेस मीन्स ट्रेड आहे विथ बाईंग अँड सेलिंग. सिंपल बिझनेस मध्ये काय करायचं सांगा, विकत घ्यायचं विकायचं आहे. एनी पर्सन कॅन डू द बिझनेस. बिझनेसमॅन कॅन नॉट प्रॅक्टिस लॉ. हा बिझनेसमॅनला लॉ प्रॅक्टिस करता येणार आहे का सांगा तर नाही. सो पहिला मुद्दा लक्षात आला एज्युकेशन. लॉ किंवा कुठल्याही प्रोफेशन मध्ये तुम्हाला एका एज्युकेशनची गरज असते, जे की तुम्हाला बिझनेस मध्ये गरज नसते. दुसरा मुद्दा बघा काय आलेला तिथे तर नेक्स्ट मुद्दा आलेला आहे तो practice of law is related to the administration of justice. They are guardian of the justice and liberty. So motive of doing business profit making आहे. बिझनेसचा मोटिव्ह काय सांगा तर प्रॉफिट मेकिंग आहे तिथं. आणि डिरेक्टली महत्वाचा मुद्दा बघा काय लिहिलं तिथं तर the business the motive profit making आहे. They spend money and procure the good and services and sell for a money. The difference between the return and the cost are a profit. हा आपल्याकडे काय सांगा किती लावलं किती मिळालं प्रॉफिट आला, हे बिझनेस साठीच इंटेन्शन आहे. बिझनेसमॅन काय सांगा तर वर्शिपर ऑफ कोण आहे सांगा तर मॅमॉन म्हणजे लक्ष्मी अशा टाइप मध्ये गॉडेसेस ऑफ वेल्थ. हा whereas the advocate who are in a practice of the law worship the डाईट म्हणजे काय तर डॉटर ऑफ जीसस, म्हणजे बऱ्यापैकी आपल्या भाषेत म्हणलं तर सरस्वतीचे पुजारी. हा द गॅरंटर ऑफ द जस्टिस. त्याच्यानंतर बघा तिसरा मुद्दा काय आलेला आहे तिथं, इन अ प्रॅक्टिस ऑफ अ लॉ देर इज नो कन्सेप्ट ऑफ अ लॉस. लॉ मध्ये लॉस ही कन्सेप्टच नाही आहे, बट इन द बिझनेस देर इज अ रिस्क बिअरिंग लॉसेस. हा एवढंच टाकायचं बस तिथं. देन नेक्स्ट वन काय आलेलं आहे बघा चौथा मुद्दा, इन अ बिझनेस द गुड्स अँड सर्व्हिसेस आर सोल्ड इन द मार्केट ॲट अ प्राइस. बिझनेस मध्ये तुम्ही गुड्स सर्व्हिसेस विकता फॉर अ प्राइस विकता, आणि द प्राइस ऑफ गुड इज फिक्स्ड बाय फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. मार्केटमध्ये कोथिंबीर भरपूर आली की कोथिंबीर 1 रुपयाला मिळते. हा आणि वाईस वाईस काय सांगा, आता उन्हाळ्यात कोथिंबीर कमी झाली की तीच कोथिंबीर तुम्हाला 30 रुपयाला 40 रुपयाला एक पेंडी मिळते. पण असं आहे काय, वकील वाढले की फी कमी झाली, वकील कमी झाले की फी वाढली, असं नाही आहे. The price of the good is fixed by the forces of demand and supply, whereas a person who practice the law gets a fee only कशानुसार सांगा तर as per the rule of the Bar Council of India. रूल नंबर लक्षात ठेवायचं काही गरजेचं नाहीये. सो as per the rule 11 chapter 2 of a part 6 आहे, पण तुम्ही जस्ट as per the rule of a Bar Council of India असं म्हटलं तरी चालेल. सो चौथा मुद्दा कशा बाबतीत होता लक्षात आला, फीच्या बाबतीत. हा डिमांड सप्लाय वरती बिझनेस मधल्या गुड्सची प्राइस ठरते, पण लॉयरची फी मात्र बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या रुल्स न ठरवून दिलेली असते. पाचवा मुद्दा बघा पुढचा काय लिहिला तिथं. फिफ्थ मुद्दा काय लिहिलं बघा तिथं तर बिझनेस इन्क्लूड ऍक्टिव्हिटीज ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस कन्सिस्ट ऑफ परचेस अँड सेलिंग. बिझनेस मध्ये काय असतं सांगा, एखादी वस्तू विकत घ्या आणि विका. इन अ प्रॅक्टिस ऑफ लॉ देर इज ओनली रेंडरिंग सर्व्हिस टू द नीडी पर्सन. लॉ प्रॅक्टिस मध्ये मात्र फक्त आपण सेवा देतो, बाकी काय करत नाही तिथं. हा सहावा मुद्दा बघा काय लिहिलं तर लिगल प्रोफेशन वेलफेअर ऑफ द सोसायटीसाठी काम करत असते, पण बिझनेस मध्ये त्यांना काही देणं घेणं नसतं सोसायटीच्या वेलफेअरशी. while doing the business their act may not be good for the society. For example, businessmen may sell an opium or liquor असतात की नाही,
लिकर शॉप पण आहेत, म्हणजे ते काय वेलफेअर ऑफ सोसायटीसाठी आहे, काय अर्थातच नाही आहे तिथं. द पर्सन हु इज इन अ लीगल प्रोफेशन वर्क फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी. ओके, हा वेलफेअर ऑफ सोसायटीसाठी तो काय करतोय तर ऍडव्होकेट काम करतोय. देन नेक्स्ट वन बघा, 7वा मुद्दा, बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन असते, पण लॉ प्रोफेशन मध्ये ती कॉम्पिटिशन नसावी असं एक्सपेक्टेड आहे. हा business involve the competition whereas legal profession is based on ethics. In a business there is a cutthroat competition. Okay, cutthroat competition, गळे कापूस स्पर्धा आपण म्हणतो ना तसं. हा बिझनेसमॅन ट्राईज टू मोनोपलाइज फॉर द ट्रेड. वेळ पडली तर ते मोनोपली वापरत असतात तिथं. हा लीगल इलिगल मार्ग वापरतात त्यासाठी. फॉर दिट दे इन्व्हॉल्व इन बोथ लीगल इलिगल ऍक्ट. हा पण खाली बघा, लीगल प्रोफेशन मात्र प्युअरली बेस्ड ऑन इथिक्स आणि एटिकेट्स आहे. ऍडव्होकेट आर द गार्डियन आहे आपण कशाचे तर ऑर्डर, जस्टिस आणि लिबर्टीचे. प्रोटेक्टर ऑफ ह्युमन राईट आहे. आपण सोसायटीच्या वेलफेअर साठी काम करतो. हा देन नेक्स्ट वन बघा काय लिहिलंय तिथे तर बॅक अगेन तेच मुद्दे काय करते सांगा तर पब्लिक कॉज साठी ऍडव्होकेसी काम करत असते, पब्लिक सेफ्टीसाठी काम करते. हा बघा, इन अ बिझनेस पीपल ऑर्गनाइज इन अ सेव्हरल फॉर्म, सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, जॉईंट स्टॉक कंपनी, असे अलग अलग फॉर्म असतात. हा मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे with the motive of individual benefit. In the legal profession advocates individually किंवा पार्टनरशिप मध्ये दे वर्क फॉर पब्लिक कॉज किंवा पब्लिक सेफ्टीसाठी आपण काय करतो सांगा तर काम करत असतोय तिथं. हा देन नेक्स्ट वन काय लिहिलंय बघा तिथं तर 9 पॉईंट ड्रॉप करायचा, वरती कव्हर झालेला आहे तो मुद्दा. हा 10वा मुद्दा बघा, बिझनेस इज अ रिलेशनशिप कोणाचं सांगा तर इंडिव्हिज्युअल्स इन द सोसायटी आहे, पण इन द प्रॅक्टिस ऑफ अ लॉ इज क्रिएटेड बाय द स्टेट फॉर पब्लिक गुड अँड इज रिलेटेड टू द कोर्ट. हा कशासाठी क्रिएट केलेलं सांगा तर पब्लिक गुड साठी क्रिएट केलेलं आहे तिथं. हा नंतर बघा, बिझनेस ट्रान्झॅक्शनला लॉ कुठले लागू होतात सांगा, कंपनीज ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट एक्सेट्रा. लीगल प्रोफेशन मात्र बार काउन्सिल अँड ऑटोनॉमस बॉडी आपल्याला काय करते सांगा तर रेग्युलेट करते. रूल 47 ऑफ चॅप्टर 2 ऑफ अ पार्ट 4 ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया रूल सांगते अन ऍडव्होकेट शॅल नॉट पर्सनली एंगेज इन एनी बिझनेस. हा आपण कुठल्याही एका पर्टिक्युलर बिझनेस मध्ये एंगेज होऊ शकत नाही, बट हा ही मे बी अ स्लिपिंग पार्टनर, फक्त आपण पैसे लावलेले आहेत किंवा मग आपल्या फॅमिली लाईफच्या बिझनेस मध्ये आपण स्लिपिंग पार्टनर आहे. In a firm doing the business provided that in the opinion of appropriate state bar council the nature of business matra it should not be inconsistent with the dignity of the law profession. Okay, हा त्याच्यानंतर रूल 15 काय सांगतो सांगा तर ऍडव्होकेट ज्याला प्रॉपर्टी आपल्या वारसा हक्काने आलेली आहे, an advocate who has inherited or succeeded by the survivorship to the family business may continue it but may not be personally participate in the management thereof. हा खरं मॅनेजमेंट मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही, तुमच्या फॅमिली बिझनेस मध्ये तुमचा हिस्सा असेल तर तो शेअर तुम्ही फक्त करू शकताय तिथं. हा लास्ट रोमन करायचंय, केस लॉ टाकायचा. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र वर्सेस MV दाभोळकर, जस्टिस कृष्णा अय्यरनी एक महत्वाचं जजमेंट मध्ये महत्वाचं स्टेटमेंट केलं लॉ प्रोफेशन बद्दल. काय म्हटलं बघा, द बार इज नॉट अ प्रायव्हेट गिल्ड. ऍडव्होकेट हे प्रायव्हेट व्यापार नाहीये. हा लाईक दॅट ऑफ द बार्बर, बचर, कॅन्डलस्टिक मेकर एक्सेट्रा. आपण असं कोणी व्यावसायिकासारखं व्यावसायिक नाही आहोत, पण काय सांगा बाय बोल्ड कॉन्ट्रास्ट पब्लिक इन्स्टिट्यूशन आहे ही, कमिटेड टू द पब्लिक जस्टिस. हा अँड ओनली फॉर अ पब्लिक सर्व्हिस साठी बनलेली आहे. द ग्रँट ऑफ मोनोपली लायसन्स टू प्रॅक्टिस लॉ इज बेस्ड ऑन द 3 अजम्पशन. आपल्याला लॉ प्रॅक्टिस पण फक्त 3 मुद्द्यांवर लायसन्स दिलेलं असतं. देर इज अ सोशली युजफुल फंक्शन फॉर द लॉयर टू परफॉर्म. आपल्याला समाजाला हिताचं फंक्शन परफॉर्म करायचं, समाजाला हिताचं फंक्शन परफॉर्म करायचं आहे. नंबर 2, लॉयर इज अ प्रोफेशनल पर्सन विल परफॉर्म दिस फंक्शन, आणि आपण ते फंक्शन परफॉर्म करू. परफॉर्मन्स एज अ प्रोफेशनल पर्सन इज रेग्युलेटेड बाय हिमसेल्फ अँड मोर फॉर्मली बाय द प्रोफेशन एज अ होल. आणि आपण सगळं प्रोफेशन पूर्ण हे फंक्शन परफॉर्म करतोय समाजाच्या हितासाठी तिथं. ओके, सो बाय द वे हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुमचा इथे काय होतोय सांगा तर एंड होतोय की लीगल प्रोफेशन हे बिझनेस नाहीये, ट्रेड नाहीये. हा लीगल प्रोफेशन हे काय सांगा तर प्रोफेशन आहे, नोबल प्रोफेशन आहे. असं जर एक इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आला, नेचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ लीगल प्रोफेशन असाही येऊ शकतो तोच क्वेश्चन. आपण इथे काय करतोय सांगा तर एंड करतोय.
is the last wording आहे की in the word of justice MC चगला. हा हे वर्डिंग सुरुवातीला इंट्रोडक्शन म्हणून वापरा. इंट्रोडक्शन आपल्याकडे आपण लिहिलेली नोट्स मध्ये नाहीये, त्यामुळे हेच मटेरियल वापरून सुरुवातीला थोडस कंटेंट कन्क्लुजनला वापरा. भरपूर आहे लिहिलेलं, आणि थोडं कंटेंट कन्क्लुजन साठी वापरा. सो लीगल प्रोफेशन इज अ नोबल प्रोफेशन, लीगल प्रोफेशन इज अ प्रोफेशन अँड नॉट बिझनेस ऑर अ ट्रेड असा आला, किंवा नेचर इम्पॉर्टन्स ऑफ लीगल प्रोफेशन असा क्वेश्चन आला, तर तो आपण एंड केलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड इट. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी.